नमस्कार. आज आपण इंग्लिश ग्रामर मध्ये नो सुनर ध्यान बघणार आहोत. एज सुन ॲज इंटू नो सुनर ध्यान. एज सुन ॲज ऐवजी नो सुनर लिहायचे. वाक्यरचना बघा. नो सुनर नंतर HV म्हणजे हेल्पिंग वर्ब प्लस यस म्हणजे सब्जेक्ट प्लस व्ही सेंटेन्सचा भाग राहिलेला लिहायचा आहे आणि जिथं सोल पेग्राम आलेला असेल तिथं ध्यान लिहून वाक्य कंटिन्यू करायचे. अशा प्रकारची वाक्यरचना येणार आहेत. जर दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसेल तर डू, डज, डीड यापैकी योग्य ते आपल्याला वापरायचे. म्हणजे फी1 क्रियापदाचं जर पहिलं रूप असेल तर आपण डू घेणार आहोत. क्रियापदाला ईडी प्रत्यय लागलेला असेल किंवा क्रियापद भूतकाळी रूपामध्ये असेल तर आपण डीड वापरणार आहोत. आणि क्रियापदाला यस किंवा येस प्रत्यय लागलेला असेल तर डज वापरणार आहोत. हे एक लक्षात ठेवायचे. ॲज सुन ॲजच्या वाक्यामधील कॉमा काढून ध्यान लिहायचे. बघा, नो सुनर ध्यान करताना ॲज सुन ॲजच्या जागी आपण नो सुनर, ॲज सुन ॲजच्या जागेवर नो सुनर घेतलेले आपण. आता हेल्पिंग वर्ब बघायचं आपल्याला. इथं क्रियापद आहे, हा सब्जेक्ट. क्रियापदाच्या अगोदर कुठेही हेल्पिंग वर्ब नाही या सेंटेन्स मध्ये, त्याच्यामुळे आपण क्रियापदाचं रूप बघायचं. आता रॅन, रॅन म्हणजे भूतकाळी रूपामध्ये आहे. भूतकाळी रूपामध्ये असल्यामुळे आपण डीड वापरणार आहोत. नो सुनर डीड. त्याच्यानंतर आता सब्जेक्ट द थीफ. रॅनचा आता रन करावं लागेल आपल्याला इथं, कारण आपण डीड वापरलेला आहे. त्याच्यामुळं रॅनचं रन, पुढं कंटिन्यू, अवे, कॉमा, कॉमाच्या जाग्यावर देन, द पोलीस, फायर ॲट हिम. शेवटी फुल स्टॉप. बघा, वाक्यामध्ये काय चेंजेस केलेले आपण. ॲज सुन ॲजच्या जागी नो सुनर घेतलेला आहे. हेल्पिंग वर्ब वाक्यामध्ये नसल्यामुळे आपण क्रियापद बघितलं कोणतं आहे, भूतकाळी रूपामध्ये असल्यामुळे आपण डीड घेतलेला आहे. क्रियापद दिलेले क्रियापद जर भूतकाळी रूपामध्ये असेल तर डीड वापरायचे. क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागलेला असेल तर आपण डज वापरणार आहे. आणि क्रियापदाला कोणताही प्रत्यय नाही, V1 मध्ये असेल तर डू वापरतो आपण, ज्यावेळेस वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसेल त्यावेळेस. तर बघा, आता त्याचप्रमाणे आपण हे वाक्य बनवलेले आहेत. आता दुसरं वाक्य बघू. बघा, ॲज सुन ॲज ही रोट टू मी आय रिप्लाइड हिम. परत आता ॲज सुन ॲजच्या जागी आपण नो सुनर, वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब इथं व्ही आहे आपलं, व्ही म्हणजेच क्रियापद. त्याच्या अगोदर हेल्पिंग वर्ब नाही या सेंटेन्स मध्ये सुद्धा, त्याच्यामुळं नो सुनर नंतर आपण आता रोट भूतकाळी रूपामध्ये आहे म्हणून आपण नो सुनर डीड. आता सब्जेक्ट घ्यायचा आहे. सब्जेक्ट कोणता आहे आपला? हा नो सुनर डीड ही. आता रोट भूतकाळ रूपामध्ये होतं पण आपण डीड वापरल्यामुळे आता त्याला V1 मध्ये लिहायचंय, म्हणून नो सुनर डीड ही राईट कंटिन्यू सेंटेन्स टू मी. आता इथं कॉमा दिलेला असल्यामुळे आपण द्यान घेणारे द्यान, आणि राहिलेलं सेंटेन्स असेल तसं कंटिन्यू करायचे. देन आय रिप्लाइड हिम, आय रिप्लाइड हिम, शेवटी फुल स्टॉप. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा. ॲज सुन ॲज वी हॅड गॉन इन गार्डन वी सॉ स्नेक. ॲज सुन ॲजच्या जागी आपण परत नो सुनर, वर्ब बघा. आता सेंटेन्स मध्ये गॉन,
हे वर्ब आहे. पण वर्बच्या अगोदर इथं हेल्पिंग वर्ब दिलेला आहे. वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिलेला असल्यानंतर आपल्याला डू डज डीड वापरण्याची आवश्यकता नाहीये. जे हेल्पिंग वर्ब दिलेला आहे वर्बच्या अगोदर ते आपल्याला जशा तसं घ्यायचंय. नो सुनर हॅड, सब्जेक्ट घ्या. सब्जेक्ट कोणता आहे? वी. नो सुनर हॅड वी. आता सेंटेन्स कंटिन्यू करायचे आपल्याला. वी गॉन इन गार्डन. इथं कॉमा असल्यामुळे आपण ध्यान घेणार आहे आणि सेंटेन्स कंटिन्यू जसं तसं. वी सॉ अ स्नेक. शेवटी फुल स्टॉप. अशा प्रकारे वाक्य आपण बघितलेत.